नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी सीबीएसई बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो पहिला लेसन आहे रियल नंबर्स, तर त्याच्यामध्ये आहे फंडामेंटल थिअरम ऑफ अरिथमेटिक। तर तो जरा समजावून घेऊया। आता फंडामेंटल थिअरम ऑफ अरिथमेटिक याचा नेमका काय अर्थ आहे, तर तो अर्थ असा आहे की अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत, मूलभूत म्हणजे मूळ, बेसिक, मूळपेक्षा बेसिक, आणि सिद्धांत म्हणजे की कोणती पण एक कॅरेक्टरिस्टिक गणितामधली। मग अंकगणित म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये फक्त नंबर्सचा समावेश केलेला असतो असं जे गणित ते अंकगणित। तर त्याचा फंडामेंटल थिअरम म्हणजे मूलभूत सिद्धांत। तर हा मूलभूत सिद्धांत काय सांगतो, तर कोणताही कंपोजिट नंबर म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या ही नेहमी काय असते, तर ती प्राईम नंबर्सचं फॅक्टरायझेशन असते, आणि ती गोष्ट युनिक असते। युनिक असते म्हणजे काय, तर ती एकमेवाद्वितीय असते, म्हणजे कधीच ती बदलणार नाही। म्हणजे उदाहरणार्थ काय, तर हा थेरम आपल्याला असं सांगतो की जर का 35 हा जर कंपोजिट नंबर आहे, तर त्याचे प्राईम फॅक्टर्स जर केले तर त्या प्राईम फॅक्टर्स मध्ये 5 आणि 7 हे दोनच प्राईम्स येणार आहेत, की कदाचित ते 7 आणि 5 म्हणजे त्यांचे ऑर्डर किंवा त्यांचा क्रम तुम्ही चेंज करू शकता, परंतु कोणत्याही काळी कधीही त्याच्यामध्ये जे येणारे प्राईम्स आहेत ते कधीही बदलले जात नाही। ही जी गोष्ट आहे, म्हणजे की आता 2024चं जे सीबीएसईचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हा थेरम आहे, तर बाबा ह्या वर्षी असं त्यांनी ऍड केलंय की 2 हा प्राईम त्याच्यामध्ये घ्या किंवा 5 कट करा वगैरे, अशा प्रकारची गोष्ट कधीच होणार नाही। तर ऑलवेज 35 म्हटलं की त्याच्यामध्ये 7 आणि 5 हेच प्राईम राहणार आहेत। किंवा दुसरं जर आपण उदाहरण घेतलं की 14 जर घेतलं तर 2 into 7, तर 2 आणि 7 हे सोडून दुसरे कुठलेही प्राईम येणार नाहीत। ही गोष्ट कायमस्वरूपी ती तशीच राहील। हा जो सिद्धांत आहे त्याला फंडामेंटल थिअरम ऑफ अरिथमेटिक असं म्हटलं जातं। आता त्या पुस्तकामध्ये पहिला जो लेसन आहे त्याच्यामध्ये पहिल्या एक्सरसाइज मध्ये एक क्वेश्चन आहे बघा, चेक वेदर 6n can end with D0 for any natural number n। आता हा जो क्वेश्चन आहे हा फंडामेंटल थिअरम नुसार जर का सोडवायचा झाला तर आपण कसं करूया तो ना, हे लिहिते मी 6n, आता a⁻n 6n आहे, तर या 6 चे मी काय करते, फॅक्टर्स लिहिते 2 into 3n, आणि मग लॉज ऑफ इंडायसेस मी इथे यूज करते, a into b⁻m is equal to a⁻m and b⁻m। त्यानंतर हे येईल 2n into 3n। तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विचारलेला प्रश्न असा आहे की हा जो n आहे या n ची अशी नेमकी कोणती व्हॅल्यू तुम्ही घ्याल की ज्यामुळे तयार होणारा जो नंबर असेल एंड्स विथ 0, म्हणजे ज्याचा लास्ट डिजिट 0 येईल, किंवा ज्याच्या युनिट्स प्लेसला 0 आहे। म्हणजे नेमकं करायचंय काय, जर का मी n ची व्हॅल्यू समजा 3 ही सिलेक्ट केली तर 2⁻3 3⁻3 यामुळे मी कोणता नंबर तयार केला, 8, यामुळे कोणता नंबर तयार केला मी 27। तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की n ची अशी कुठली व्हॅल्यू आहे की ज्याच्यामुळे 0 हा युनिट्स प्लेसला येणारा नंबर तयार होईल। तर इथे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे चूक करू शकता की n ची व्हॅल्यू, काहींना असं वाटतं की n ची व्हॅल्यू 0 नी एंड होणारी घेतली, तर मग जरी का तुम्ही n ची व्हॅल्यू 10 घेतली तरी तिथे होणार आहे 2n आणि 310। याचा अर्थ तुम्हाला 2 हा नंबर 10 वेळा लिहायचा आहे किंवा 3 हा नंबर 10 वेळा लिहायचा आहे। तर आपल्याला फंडामेंटल थिअरम काय सांगतो की जर या फॅक्टर्स मध्ये 2 आणि 3 हे प्राईम येत असतील तर काहीही झालं तरी 2 आणि 3 सोडून दुसरे प्राईम येणार नाहीत। आणि दिलेल्या कंडिशन मध्ये जर का युनिट्स प्लेसला 0 येणारी व्हॅल्यू जर हवी असेल तर ती 5 ने डिवाइड होणारी असणार आहे। याचा अर्थ जी व्हॅल्यू तयार होईल
तर तो जो नंबर असेल त्या नंबर मधला प्राईम काही यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे, की जे या थेरमनुसार शक्य नाही. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर जरूर याला लाईक करा. माझं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.